भंडारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना आहे, जिथं नेहमीप्रमाणे एक शांत आणि दुःखाचे वातावरण होते. तिथे एका सेकंदात असा काही विचित्र आणि अकल्पनीय प्रकार घडला की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या हरदौली नावाच्या गावात ही खळबळजनक घटना घडली. गावातील एक प्रतिष्ठित, अत्यंत प्रेमळ आणि सुखदुःखात नेहमी धावून जाणारे मारुती काका वय वर्ष 59 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय कमी वयात काकांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आणि शेवटचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच घरासमोर अलोट गर्दी जमली होती. मारुती काकांनी आपल्या आयुष्यात खरी पुंजी म्हणून माणसेच कमावली होती. त्यामुळे हरदौलीसह आजूबाजूच्या 4 ते 5 गावांमधून आणि पंचक्रोशीतून जवळपास 5,000हून अधिक लोकांची मोठी गर्दी तिथं जमा झाली. दुपारच्या सुमारास राम नाम सत्य हे म्हणत अत्यंत जड अंतकरणानं अंत्ययात्रा गावाबाहेरील नदीकाठच्या निसर्गरम्य स्मशानभूमीकडे निघाली. ती स्मशानभूमी चहूबाजूनं नदीनं वेढलेली आणि घनदाट झाडांनी नटलेली होती. तिथे एक अतिशय जुने आणि महाकाय चिंचेचे झाड होते, ज्याच्या फांद्यांनी स्मशानभूमीच्या मोठ्या भागाला सावली दिली होती. अंत्ययात्रेतील सर्व विधी पूर्ण झाल्यावर मारुती काकांच्या पार्थिवाला त्यांच्या थोरल्या मुलानं जड पावलांनी अग्नी दिला. गौऱ्या आणि कोरड्या लाकडांनी तात्काळ पेट घेतला आणि चिता भडकू लागली. चितेमधून पांढरा शुभ्र धूर निघू लागला. त्या दिवशी वारा अतिशय मंद होता, त्यामुळे तो धूर इकडे तिकडे न पसरता सरळ रेषेत वर गेला आणि दुर्दैवानं तो वर जाऊन त्याच चिंचेच्या झाडाच्या एका उंच फांदीत शिरला. विशेष म्हणजे त्याच झाडाच्या फांदीवर मधमाशांचं एक मोठं पोळं होतं. धुराचा वास आणि उष्णता लागताच मधमाशा प्रचंड विचलित झाल्या. स्वतःचे घर आणि राणीला वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येनं मधमाशा बाहेर पडल्या आणि तिथं उपस्थित लोकांवर अचानक जोरदार हल्ला चढवला. 5 मिनिटांपूर्वी जिथं शोक आणि शांतता होती, तिथं आता भीषण हाहाकार उडाला. रडणे विसरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. काहींनी नदीच्या दिशेनं धाव घेतली, तर काही जण विहिरीकडे किंवा काटेरी झुडपांमध्ये शिरले. माशांनी अग्नी देणाऱ्या मुलाला आणि नातेवाईकांनाही वेढलं. लोक अंगावरील कपडे झटकत अक्षरशः जीवाच्या आकांतानं पळत सुटले. काहींनी गावातील घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून आश्रय घेतला. अंदाजे 15 ते 20 मिनिटात संपूर्ण स्मशानभूमी पूर्णपणे रिकामी झाली. तिथे फक्त मारुती काकांची जळणारी चिता आणि लोकांच्या विखुरलेल्या चपला व रुमाल उरले होते.